तुमच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी जर 75 लाख रुपयाची तुम्हाला गरज असेल तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही बघू शकता. समजा आज तुमचा मुलगा 5 वर्षाचा आहे आणि तो जे फ्युचर आपण एस्पायर करतोय त्या कोर्ससाठी फीस साधारण 20 लाख रुपये आहे. जर आपण एज्युकेशन इन्फ्लेशन 9% पकडलं तर 15 वर्षानंतर त्याच एज्युकेशनची कॉस्ट किंवा त्या कोर्सची फीस जी असेल ती साधारण 70-73 लाखापर्यंत जाईल. त्यामुळे आपल्याला 75 लाखाची तयारी ठेवावी लागेल की जेणेकरून आपण आपल्या मुलासाठी किंवा आपल्या पाल्यासाठी त्या कोर्सला ऑप्ट करू शकू. जर तुम्हाला 75 लाखाच्या कॉर्पसपर्यंत 15 वर्षानंतर जर पोहोचायचं असेल तर आपण एक करू शकतो की आपण 23,000ची 10% स्टेपअप वाली SIP 5 वर्ष करायची. म्हणजे आजपासून इथून 5 वर्ष तुम्ही SIP चालू केली किंवा जानेवारी 2026ला तुम्ही 23,000ची SIP चालू केली आणि ती 5 वर्ष चालू ठेवली. म्हणजे 2026 पासून 2030 पर्यंत 5 वर्ष SIP भरायची. त्याच्यानंतर ते SIP मध्ये जे 23 लाख रुपये जमा झाले ते तसेच ठेवायचे आणि पुढे 10 वर्ष त्या पैशाचं काहीच नाही करायचं की जेणेकरून ते 23 लाख रुपये पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला 75 लाखाच्या कॉर्पसपर्यंत पोहोचू शकतील. आणि तुम्ही तुमच्या मुलाला जो कोर्स विचार करताय, ज्या कोर्ससाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्सला तुम्ही ऑप्ट करू शकाल. त्यामुळे तुम्ही जेव्हाही तुमच्या मुलांच्या फ्युचरसाठी प्लॅनिंग करताय त्यावेळेस इन्फ्लेशनचा मुद्दा लक्षात ठेवा आणि अशा ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करा ज्या ठिकाणी तुमचे पैसे इन्फ्लेशनला बीट करू शकतील. तुम्हालाही जर असं तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा मुलांच्या फ्युचरसाठी काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा कमेंटमध्ये तुम्ही चाइल्ड एज्युकेशन टाकू शकता. माझी टीम तुम्हाला कॉल बॅक करेल. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.